षटक अगदी पारवळीला श्री गणेश बोरली या संघाकडून करणच्या माध्यमातून अगदी सातत्याने पहिले षटक हाताळत आलाय श्री गणेश बोरली या संघाकडून करण खडके एक ऑलराऊंडर श्री गणेश बोरली या संघाचा गोलंदाजी देखील उत्कृष्ट करतोय आणि फलंदाजी देखील उत्कृष्ट करतोय। परंतु यावेळेस बघूया पहिलं षटक कोणाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळलं जाईल। दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय। लकी बॉईज करेगाव विरुद्ध श्री गणेश बोरली। यावेळेस टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय सध्या तरी खैरगाव संघाने। अगदी यावेळी श्री गणेश बोरली या संघाकडून पहिलं षटक हाताळलं जाईल हरीच्या माध्यमातून। बघूया हरीचा पहिला बॉल मार करेल रमेश टू हरी। पहिलाच बॉल आखून टप्प्याचा यावेळेस मात्र अगदी लोंगाच्या दिशेने फटका खेळला गेलाय। थोडीशी झेल कठीण होती परंतु एक चांगली फिल्डिंग मात्र पाहायला मिळाली। यावेळेस मात्र श्री गणेश बोरली या संघाकडून सोमनाथच्या माध्यमातून परंतु इथे क्षेत्ररक्षण 2 धावा रोखू शकला नाही। अगदी या 2 धावाने लकी बॉईज करेगाव संघाचा मात्र श्री गणेश होतोय। अगदी फायनलचा दिवस आहे आणि खूप सारे प्रेक्षक राजे महिला मंडळी देखील या स्पर्धेसाठी जोडले गेले। तेव्हाच मात्र सफल झालाय। यास अगदी फटका खेळला गेलाय। बॉल अगदी सीमारेखा पार। इथे आलाय षटकार बॅटर रमेशच्या बॅटमधून बिगिट 6 धावा। अगदी या 6 धावाने संघाचं दाफलक अगदी जर पाहायला गेलं तर 8 या आकड्यावरती लकी बॉईज करेगाव संघाचं मात्र पार मिळतोय। आणि नक्कीच या स्पर्धेसाठी आमच्या गावकरी मंडळींचं देखील खूप मोलाचं मोठं सहकार्य राहिलंय। आणि नक्कीच आमच्या या युवी पिढीकडून आमच्या गावकरी मंडळींचं देखील मनापासून खूप खूप धन्यवाद करेल जे आपण खूप मोठे सहकार्य मोलाचं सहकार्य तुमचं लाभलंय या स्पर्धेसाठी। बघूया षटकातील पुढील बॉल असेल पुणे येते गोलंदाज। यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न राहिला होता इथे मात्र फटका खेळू शकला नाही। अगदी बॅटर रमेश अगदी आलाय मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल। नक्कीच आपण पाहतोय सेमीफायनलचा दुसरा सामना श्री गणेश बोरली वर्सेस लकी बॉईज करेगाव आणि रप आणि टप हा सामना रंगला जाईल कारण दोन्ही संघ कमी नाही। दोन्ही संघ चॅम्पियन संघ आहे परंतु एक संघ जिंकणारा एक हरणारा आहे। परंतु हरणारा कोणता संघ असेल आणि जिंकणारा कोणता संघ हे मात्र पाहावं लागेल। परंतु यावेळेस मात्र पुणे येतात दमकम फटका खेळला गेलाय। बोलाबाई सफर इथे आला षटकार बॅटर रमेशच्या बॅटमधून अजून एक षटकार। एस 6 धावाने संघाचा स्कोर अगदी वेगाने पुढे ढकलला जातोय। 14 आकडा सध्या तरी पार केला या लकी बॉईज करेगाव संघाने। हरी मागणं ठरतोय। अगदी षटकातील पुढील बॉल असेल पुन्हा एकदा मार केलेला रमेश आकुडाबाचा बॉल यास मात्र स्वतःला मागे झोकून मारण्याचा प्रयत्न राहिला होता परंतु इथे संपर्क करू शकला नाही। सध्या तरी बॅटर रमेश इथे एक डॉट बॉल सध्या तरी बाहेर पडेल गोलंदाज हरीचा। सत्तापर्यंत हरी खर्च करतोय या 5 बॉलमध्ये 14 धावा। अगदी हळूहळू प्रेक्षक राजे पुन्हा एकदा जोडायला सुरुवात झाली। अगदी माननीय श्री डॉक्टर जगन भाऊ ठोंबरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय। त्यांचं देखील आमच्या या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत। आणि मी विनंती करेन डॉक्टर सरांना आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपान व्हायचं आहे। अगदी अंतिम क्षणामध्ये त्यांचं आगमन झालंय। त्यांचं देखील आमच्या कमिटीच्या वतीने खूप खूप मनापासून धन्यवाद। आपण आलात सर्व आलात आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा सर्व आमच्या कमिटीच्या मेंबरच्या वतीने मनापासून धन्यवाद। अगदी यावेळेस आपण क्रेन टीव्हीवरती पाहू शकाल एक सामाजिक कार्यकर्ते आपले लोकप्रिय नेते श्री
जगनभाऊ ठोंबरे यांचं आगमन होत आहे आणि नक्कीच मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण स्थानपान व्हायचं आहे. असं अगदी आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. याच यावेळेस गोलंदाजासाठी माननीय श्री रघुनाथ सावंत यांच्याकडून सलग 3 विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. गोलंदाज करणसाठी बघूया करण काय करेल या षटकामध्ये. ओहो यावेळेस मात्र पहिलाच बॉल गुडघा टेकवर फटका दे बॉल अगदी हवाई सफर इथे आलाय षटकार. याच अगदी यावेळेस बॉलला येऊन दिला. बॉलला आले आले मात्र थोडंसं झुकला आणि या बॉलला ठोकलं देखील आहे मिड विकेटच्या दिशेनं. या सगळ्यात मैदानाच्या आतमध्ये 6 धावा. या 6 धावड्या संघाचं दाबलं अगदी जाऊन पोचलाय. 24 या आकड्यावरती प्रति बॉलवरती षटकार आणि चौकारच पाहायला मिळतोय. इथे काही गोलंदाज यशस्वी ठरत नाही परंतु इथे करणला कुठेतरी चतुराईची गोलंदाजी करावं लागेल. पहिला बॉल मात्र मागणं ठरला गेलाय. पुढील बॉल यावेळेस मात्र काय घडलं गेलं याच लाऊड अपील केली जाते आणि लाऊड अपील सक्सेसफुल देखील ठरले गेले आहे. पहिली सफलता मिळते सध्या तरी बोरली या संघाला. यास इथे पांड्या बाद झालाय. हलकासा कडा लागून बॉल अगदी विकेट किपरच्या गोदीमध्ये जाऊन थांबलाय. असं पहिलाच विकेट मात्र मिळतोय बोरली या संघाला. मोठा विकेट पांड्याचा मात्र मिळतोय परंतु अगदी पांड्या बाद झाल्यानंतर न्यू बॅटर सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मी म्हटलं होतं दोन्ही संघ बलाढ्य संघ आहे. दोन्ही संघाकडे भरपूर चांगले बॅटिंग लाईन आहे. भरपूर फलंदाज आहेत. इथे मात्र रफ आणि टफ हा सामना मात्र रंगला जाईल मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपले सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आतापर्यंत बनल्या गेल्यात 1.2 बॉलमध्ये 24 धावा. इथे यावेळेस पुन्हा एकदा आमच्या परदेच्या वतीनं प्रथम पारितोषिक लाभले गेलं आहे. माननीय श्री जितूभाऊ डोळस त्याचबरोबर अगदी माननीय श्री पिंटूभाऊ शिंदे त्याचबरोबर माननीय श्री विजयभाऊ बडांगे या तिन्ही व्यक्तींचा पुन्हा एकदा आमच्या या स्पर्धेच्या वतीनं मनापासून खूप खूप धन्यवाद. अगदी मी विनंती देखील करेन आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन साडबाड व्हायचं आहे. यावेळेस मात्र पुढील बॉलवरती अजून एक विकेटचं पतन. अगदी यावेळेस सलगचा दुसरा विकेट मात्र मिळवतोय गोलंदाज करण आणि आता अजूनही जर एक विकेट मिळवलं तर नक्कीच आमचे माननीय श्री राघुभाऊ सावंत यांचे 500 रुपये मात्र कमी होतील. बघूया कमी होणार की नाही यावरती पुन्हा एकदा प्रेक्षक राजांच्या नजरा लागले गेला आहे. सलगचे 2 विकेट आलेत करणसाठी परंतु अजूनही एक विकेट आला तर 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल माननीय श्री रघुनाथ भाऊ सावंत यांच्याकडून. पुन्हा एकदा न्यू बॅटर संघाचा संगणक कर्णधार यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय काळू तेलम. यस इथे मात्र दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाचा सामना आहे. अगदी आपण पाहू शकाल आजच्या दिवसामधील या फायनलच्या दिवसामधील सेमी फायनलचा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. रफ आणि टफ चॅम्पियन संघ आहे दोन्ही संघ परंतु या ओव्हरमध्ये कमबॅक मात्र पाहायला मिळाला. गोलंदाज करणचा सलगचे 2 विकेट मिळवल्यात आणि अगदी जर पाहायला गेलो तर संधी आहे या बॉलवरती 500 रुपये मिळवण्याची. बघूया संघाचा संगणक काळू थेला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गुडाब्याचा बॉल यावेळेस अगदी मागे सरसवून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथे संपर्क करू शकला नाही या बॅटर काळू थेला. एस डॉट बॉल इथे संधी मिस केलाय. सध्या तरी गोलंदाज करणनं सलगचे 3 विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक होता श्री माननीय रघुभाऊनाथ सावंत यांच्याकडून. ती संधी सध्या तरी मिस झाल्या. ती या षटकातील अजूनही उर्वरित 2 बॉल मात्र शिल्लक. पुन्हा एकदा गोलंदाज करणला आपण पाहू शकाल मारा करेल काळू. यावेळेस अगदी रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न होता परंतु इथे फटका खेळू शकला नाही. या सध्या तरी डॉट बॉल. असं अगदी पहिल्या षटकामध्ये चांगल्या प्रकारे धावा मिळवल्यात रमेश आणि पांड्यानं. त्यानंतर पांड्या आणि सूरज बाद झाल्यानंतर संघाचा संगणक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. काळू तेल यावेळेस स्टॅकिंगवरती फायर मिळतोय. यस यावेळेस श्री गणेश बोले या संघाचा एक सितारा स्टार सितारा करण गोलंदाजी मार्गावर बाहेर मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लावड अपील केली जाते परंतु अगदी यावेळेस संपर्क नाही. या षटक समाप्त 2 षटकाच्या समाप्तीनंतर अगदी धावा बनल्या गेल्यात. लकी बॉईज करगाव संघाच्या 24 धावा. असं अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत. या 18 बॉलमध्ये अजूनही काळू आणि रमेश किती धावा बनवू शकेल. दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाचा हा सामना. जो संघ जिंकेल तो मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल आणि थेट जय दुर्गा जांभोड या संघासमोर फाईट करेल. एक संघाने मात्र मेगा फायनलमध्ये प्रवेश केलाय तो संघ जय दुर्गा जांभोड या संघ. म्हणजेच आजच्या दिवसामध्ये रफ आणि टफ सामने पाहायला मिळाल्यात आणि यावेळेस मात्र सेमी फायनलचा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो आहे. आणि पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या चौबाजूने प्रेक्षक राज मात्र खूप संख्येने उपस्थित. पुन्हा एकदा आमच्या या स्पर्धेच्या वतीनं
सर्व प्रेक्षक राजांचा, सर्व खेळाडूंचा, सर्व मान्यवरांचा, सर्व आमच्या गावकरी महिला मंडळींचा हार्दिक हार्दिक स्वागत. आणि अजूनही या संध्या आहे प्रेक्षक राजांना कोणाला भूक लागली असेल तर जेवणाची सोय देखील केलेली आहे. अगदी खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळतो, त्या कक्षाच्या पाठीमागे अगदी जेवणाची सोय केलेली आहे. तर कोणाला भूक लागली असेल तर लाभ घ्यायचा आहे या संधीचा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सागर गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. सागरचा पहिला बॉल असेल. पहिला बॉल फुलटॉस आणि यावेळेस मात्र फुलटॉस बॉलवरती वसूल केलात. पुढे एकदा 6 धावा. एस कॅमेरामॅन थोडं सांभाळून. आल्या 6 धावा. या 6 धावाड्या संघाचं दाफलक 30 आकड्यावरती पाहायला मिळेल. लकी बॉईज केरगाव संघ. बघूया षटकातील पुढील बॉल असेल. पुणे येथे गोलंदाज सागरला आपण पाहू शकाल. फुलटॉस यावेळेस मात्र मिस्टामिक फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक गौरव. यास गौरव मात्र सुकरणार नाहीये, कारण सातत्याने गौरव हा क्षेत्ररक्षक आपल्या संघासाठी चांगलं आणि चांगलंच काम करत आलाय. आणि यावेळेस मात्र पुणे एकदा सेमी फायनलच्या सामन्यामध्ये एक चांगलं काम मात्र पाहायला मिळतो. एक सुरेख झेल पाहायला मिळाली. उत्कृष्ट झेल. फलंदाज बाद रमेश इंदरगावट. मोठा विकेट सध्या तरी मिळतोय श्री गणेश बोरली या संघाला. तेपर्यंत 30 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेल्यात. अजूनही या 4 बॉल मात्र शिल्लक आहेत या षटकामधील गोलंदाज सागरचा. पाहायला गेलो तर सागरचा पहिला बॉल मात्र मागणं ठरला गेला. त्यानंतर पुन्हा एकदा कमी गतीचा फुलटॉस बॉल होता आणि तो बॉल मात्र ओळखू शकला नाही या बॅटर रमेश. अगदी झेलबाद झालाय लॉंग ऑफच्या दिशेनं. असं न्यू बॅटर अमोल. यावेळेस लकी बॉईज केरगाव संघाचा रन मशीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तो म्हणजेच अमोल. या फलंदाजाच्या नावावरती 2 अर्धशतक या मैदानावरती पाहायला मिळाल्या होत्या. यावेळेस मात्र एक नजाकत फटका डीप कव्हर मध्ये इकडे क्षेत्ररक्षक लालाला आपण पाहू शकाल. एकदा मात्र काढली जाते. दुसरी धावाची मागणी केली जाते आणि बघता बघता 2 धावा 61 धाव म्हटली जाईल. अशा 2 धावा जोडल्या गेल्यात. या 2 धाव्याच्या सहाय्याने संघाचा स्कोर अगदी 32 आकड्यावरती पाहायला मिळेल. अगदी यावेळेस पुन्हा एकदा चांगल्या क्षेत्ररक्षण सजवलं गेलाय श्री गणेश बोले या संघाचं. स्क्वेअर लेग, लॉंग ऑफ, मिड विकेट, लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर असं क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलं गेलं. यावेळेस मात्र मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक सोमनाथला आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा दुसरी धावेची मागणी केली गेल्या. अगदी 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धावेची मागणी केली जाते, परंतु यावेळेस काळू तेलमने इथे रोखलाय अमोलला. अगदी 2 धावावरती समाधान मानावं लागेल सध्या तरी लकी बॉईज केरगाव संघाला. असं अगदी 2 धावा जोडले जातील. या 2 धाव्याच्या सहाय्याने संघाचा दाफलक अगदी जाऊन पोहोचलाय 34 आकड्यावरती. ते षटकातील पुढील बॉल असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सागरला आपण पाहू शकाल. आतापर्यंत सागर 10 धावा खर्च करतोय या षटकामध्ये. पुढील बॉल यावरचा हलकाचा सन्मान दिला आहे. मेड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय गौरव. याच बॉलला उचलेल फेकेल. तत्पूर्वी अगदी 1 धाव काढली जाईल. एकदा वेळेस संघाचा दाफलक 35 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही शेवटचा बॉल मात्र शिल्लक आहे गोलंदाज सागरचा. तेपर्यंत 11 धावा खर्च केला तर गोलंदाज सागरना अंतिम बॉल या षटकामधील मान करेल काळू तेलम संघाचा संघनायक. यावेळेस मात्र नजाकत फटका लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय सोमनाथ. पुन्हा एकदा मात्र वेगाने काढली गेला. अगदी दुसऱ्या धावाची मागणी होती, परंतु यावेळेस काय थ्रो राहिलाय मात्र सोमनाथचा. अगदी षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर अगदी लकी बॉईज केरगाव संघाच्या बनले गेल्यात 3 विकेटच्या मोबदल्यात 36 धावा. अगदी वाटलं होतं इथे रनांचा डोंगर उभा करू शकेल लकी बॉईज केरगाव संघ, परंतु अगदी रमेशचा विकेट गेल्यानंतर लकी बॉईज केरगाव संघाच्या मात्र धावा रोखल्या गेल्यात. अगदी 3 षटकं संपुष्टात आल्यात. बनल्या गेल्यात 36 धावा. अजूनही उर्वरित 12 बॉल शिल्लक आहेत. या 12 बॉलमध्ये अजूनही लकी बॉईज केरगाव संघ किती धावा बनवू शकेल. यावेळेस मात्र लकी बॉईज केरगाव संघाचे 2 फलंदाज सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. एक रन मशीन आणि एक संघाचा संघनायक, एक उत्कृष्ट कप्तान इथे मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी अमोलला साथ देतो आहे. त्या इथून मात्र कुठेतरी या 12 बॉलमध्ये चांगल्या धावा मिळवावा लागतील. एक चांगला टार्गेट मात्र सेट करावा लागेल लकी बॉईज केरगाव संघासमोर. श्री गणेश बोले या संघासमोर एक चांगला टार्गेट मात्र सेट करावा लागेल केरगाव संघाला. यावेळेस मात्र बघूया श्री गणेश बोले या संघाची चर्चा केली जाते. पाणी पिण्यासाठी वेळ दिला जातो आहे आणि अगदी 4थ्या षटकाचा चर्चा देखील केली जाते. बघूया 4थं षटक कोण हाताळेल श्री गणेश बोले या संघाकडून. यावेळेस आमच्या गावकरी मंडळी देखील खूप सारे आज उपस्थित आहे. वेळात वेळ काढून आज मैदानावरती दाखल झालेत. पुणे एकदा आमच्या या
कमिटीच्या वतीनं जय भवानी तळुशवाडी या स्पर्धेच्या वतीनं सर्व मान्यवरांचा, सर्व प्रेक्षक राजांचा, सर्व गावकरी मंडळींचा, तसं सर्व खेळाडूंचा, तसंच आमच्या गावकरी महिला मंडळींचा देखील कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. तुम्ही आलात, आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. करण गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. करणचा पहिला बॉल आज मात्र यार्कर डिलिव्हरी लावडापल केली जाते आहे, परंतु अगदी आमच्या पंचाने ती मात्र पेटवून लावली. एस आपले सर्रापांनी टप सामना रंगला जाईल यात काही शंका नाही. कारण दोन्ही संघ चॅम्पियन संघ आहे. आपले अगदी 14 षटक करणच्या माध्यमातून हाताळला जात आहे. पहिलाच बॉल मात्र अचूक टप्प्यावरती ऑफसाईड यार्कर पाहायला मिळाला. बघूया षटकातील पुढील बॉल. पुढे येते गोलंदाज तयार. करण मारा करेल काळू तेलाम. एस करण खडके तू काळू तेलाम. सालक्याताने कव्हर पॉईंटला फटका खेळला गेला. इकडे क्षेत्ररक्षक एकदा मात्र वेगाने काढली जाईल. अगदी एकच धावा मात्र समाधान मानावं लागेल. एकदा वाड्या संघाचा दाबला अगदी जाऊन पोहोचला या 37 या आकड्यावरती. अजूनही या षटकामधील 4 बॉल मात्र शिल्लक. गोलंदाज करणचा पहिल्या षटकामध्ये अगदी 6 धावा खर्च केल्या होत्या आणि यावेळेस एक सिंगल धाव खर्च करतोय दुसऱ्याच बॉलवरती. अगदी षटकातील तिसरा बॉल असेल. पुढे एकदा गोलंदाज करण लाबड पाहू शकाल. अकोटाप्याचा बॉल आज मात्र मिस्टामिक फटका झेल बुडाला. क्षेत्ररक्षक येतोय या सारी. इथे हरीचं एक चांगलं काम मात्र पार मिळतोय आणि इथे हरीने दाखवलाय अमोलला तुझा घरी. यस इथे फलंदाज बाद अमोल. तीर आहे 37 या आकड्यावरती. असं अमोल या फलंदाजानं खरं तर 6व्या दिवशी अगदी प्रेक्षक राजांचं मन जिंकलं होतं. 2 अर्धशतक त्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि एक 45 धावांची पारी, म्हणजेच अर्थात 150 ते 160 धावा त्याच्या नावावरती. आणि आजच्या दिवसामध्ये एक छोटीचे पारी खेळले आहे आणि असं मिळून खरं तर 1.25 आसपास धावा असतील या फलंदाजाचा. परंतु यावेळेस मात्र महत्त्वाच्या मॅचमध्ये योगदान देऊ शकला नाही या बॅटर अमोल. एस ईश्वर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. डावकुरी आता फलंदाज यावेळेस टाकेल ते पार मिळतोय. करणचा पुढील बॉल असेल. मारा करेल ईश्वर. अकोटाप्याचा बॉल याच मात्र फटका चांगला आहे. गॅपमध्ये फटका. अगदी 2 क्षेत्ररक्षक अगदी बोलवतोय फरार सीमारेखा पार. इथे आलाय चौकार. बॅटर ईश्वरच्या बॅटमधून 4 धावा. या 4 धावाने संघाचं दाबलं अगदी जर पाहायला गेलं तर लकी बॉयज करगाव संघानं बनवल्यात 41 धावा. उर्वरित अजूनही या षटकामधील 2 बॉल मात्र शिल्लक आहेत. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. इथे मात्र करणचा हा बॉल मागणं ठरला जातो आहे. षटकातील 5वा बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने फटका खेळला गेला. इकडे सागर येतोय. 1 बॉल फील्ड केला जाईल. तत्पूर्वी अगदी एक धाव काढली जाईल आणि यावेळेस पुन्हा एकदा 21 धावांवर मात्र समाधान मानावं लागतं. एकदा वेळेस संघाचं धाव फलक अगदी 42 आकड्यावरती. अजूनही अंतिम बॉल शेवटचा बॉल मात्र या 4थ्या षटकामधील शिल्लक. करण खडकेचा अगदी गोलंदाजी मार्कवर पार म्हणतोय. पुन्हा एक चांगलं षटक बोरले या संघाकडून पार मिळेल. बघूया षटकातील पुढील बॉल. यावेळेस मात्र ताकदीचा वापर होता, परंतु यावेळेस मात्र गोलंदाज दिशा भटकतोय. अगदी ऑफ साईड वाईट. याच अतिरिक्त एक धाव जोडली जाईल. एक धावेच्या साडा संघाचा स्कोर अगदी 43 या आकड्यावरती. अजूनही अंतिम बॉल शिल्लक आहे या षटकामधील. गोलंदाज करणचा एस मारे करेल संघाचं संघनायक कर्णधार काळू तेलम सध्या तरी स्टॅकेनवरती पार मिळतोय. यावेळेस मात्र पुढे एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईट बॉल येतोय. एस अगदी यावेळेस प्रयत्न करतोय करण अगदी ऑफ साईडला लाईन पकडण्याची, परंतु अगदी लाईन भटकतोय. सलगचे 2 वाईट सध्या तरी या षटकामध्ये फेकी केलात. अतिरिक्त 2 धावा खर्च केलात सध्या तरी गोलंदाज करणना. संघाचा स्कोर अगदी 44 धावा आणि अगदी विकेट देखील 4 गमावले आतापर्यंत लकी बॉयज करगाव संघानं. अगदी 4-4 आपल्याला स्कोर कार्डवरती बाहेर मिळते. बघूया इकडे मात्र क्षेत्ररक्षक डीप कव्हरमध्ये हरीला पाहू शकाल. असे यावेळी क्षेत्ररक्षक हरीने एक चांगला थ्रो मात्र केला आहे, परंतु 2 धावा रोखू शकला नाही या अंतिम बॉलवरती. या 2 धावांना संघाचा दाफलक. षटक समाप्त. या 2 धावेच्या मदतीने संघाचा स्कोर अगदी 46 या आकड्यावरती. अंतिम षटक असेल. अगदी आपण पाहत आहोत सेमीफायनलचा दुसरा सामना. पहिला सेमीफायनलचा सामना जिंकला जयदुर्गा जांभवाडी या संघानं. थेट मेगा फायनलमध्ये प्रवेश केलाय मात्र जयदुर्गा जांभवाडी या संघानं. आणि या सामन्यामधून बघूया कोणता संघ मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल आणि थेट जयदुर्गा जांभवाडी या संघासमोर फाईट करेल, हे मात्र आपल्याला पाहावं लागेल. सध्या तरी पहिली इनिंग चालू आहे. अजूनही एक षटक शिल्लक आहे.
गोलंदाजी मार्कट सज्ज झालाय. शेवटचे षटक असेल या इनिंग मधला. पहिलाच बॉल, पहिला बॉल मात्र अकोटापाचा यास अगदी दिशा भडकतो. ऑफ साईडला व्हाईट बॉल आलाय. यास अतिरिक्त एक धाव जोडली जाईल. एक धावाच्या सहाडा संघाचा स्कोर अगदी लकी बॉईज करगाबाद संघाचा 4 गडी बाद 47 च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यास अगदी षटकातील पुढील बॉल असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सोमनाथला आपण पाहू शकाल. अगदी या षटकामधील पहिलाच बॉल मारा करेल अगदी डावखुऱ्याचा फलंदाज ईश्वर. यावेळेस मात्र फटका खेळला गेलाय. यास अगदी जितकी उंची तितके अंतर बॉल होतोय चुमंतर. इथे आला षटकार. बॅटर ईश्वरच्या बॅटमधून 6 धावा. अगदी यावेळेस आक्रमण मात्र अजूनही सुरू आहे. लकी बॉईज खैरगाव संघाचा विकेट गेले तरी काही फरक पडला नाही. या प्रति बॉलवरती इथे धावा येत आहे लकी बॉईज खैरगाव संघाला. अजून एक षटकार बाळवळतोय. संघाचा अर्धशतक पूर्ण झाला. अगदी 53 धावा स्कोर कार्डवरती लागले गेल्यात लकी बॉईज खैरगाव संघाच्या. अजूनही या षटकामधील गोलंदाज सोमनाथचा 5 बॉल मात्र शिल्लक आहे. चला कमिटी मेंबर लवकरात लवकर बॉलला मैदानाच्या आतमध्ये फेकून द्यायचा आहे. अगदी कमिटी मेंबरने अगदी ग्राउंडचा ताबा पकडायचा आहे मित्रांनो. एकी जागी राहायचं नाही. अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये कमिटी मेंबरने सहकार्य करायचं आहे. पुढील बॉल आज मात्र कमी गतीचा बॉल. बॉल पडल्यानंतर काहीची उचळी घेतली. इथे मात्र बीट केलाय बॅटर ईश्वरला. अगदी डॉट बॉल. षटकातील पुढील बॉल असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सोमनाथचा पुढील बॉल असेल. यास मात्र कमी गतीचा बॉल. इथे पुन्हा एकदा स्कोर चेंज होतोय. व्हाईट बॉल अतिरिक्त एक धाव जोडली जाईल. एक धावाच्या सहाडा संघाचा स्कोर अगदी 54 आकड्यावरती बाहेर मिळतोय. यास आतापर्यंत गोलंदाज सोमनाथ 2 बॉलमध्ये खर्च करतोय 8 धावा. काहीशा अतिरिक्त धावा देखील खर्च केल्यात या षटकामध्ये. परंतु इथे जिगरीने गोलंदाजी करावा लागेल गोलंदाज सोमनाथला. यावेळेस मात्र पुढे एकदा गतीमध्ये परिवर्तन. कमी गतीचा बॉल अगदी बीट केलाय. पुढे एकदा बॅटर ईश्वरला. इथे अजून एक आला डॉट बॉल. सध्या अजूनही या षटकामधील 3 बॉल मात्र उर्वरित शिल्लक आहेत. गोलंदाज सोमनाथचा आतापर्यंत बनले गेल्यात लकी बॉईज खैरगाव संघाच्या 54 धावा. या षटकातील पुढील बॉल. याच मात्र अकोटाबाचा बॉल. इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसराही डॉट बॉल मात्र पाहायला मिळतोय गोलंदाज सोमनाथचा. यावेळेस मात्र कमबॅक आणि कमबॅकच मात्र पाहायला मिळतोय गोलंदाज सोमनाथचा. पहिला बॉल मागणं ठरल्यानंतर थोडंसं दिशा भटकत होता. परंतु त्यानंतर एक सुरेख टप्प्यावरती गोलंदाजी सध्या तरी केली जाते सोमनाथच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉल सोडण्याचा प्रयत्न केला होता बॅटर ईश्वरनं. अगदी अंगावरती बॉल जाऊन आदळला. लेगबाच्या स्वरूपात एक धाव घातली जाते. एकदा वेळेस संघाचा स्कोर अगदी 55 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अगदी या इनिंग मधले या षटकामधील अंतिम बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल आणि यावेळेस शेवटच्या बॉलवरती इथे मारा करेल सध्या तरी संघाचा संघनायक काळू तेलम. बघूया शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील. हो यावेळेस मात्र जागा बनवली आणि जागा बनवून अगदी फाडले रिझल्ट मध्ये मागच्या दिशेने बॉलला ढकलून दिले. बॉल होतोय फरार सीमारेखा पार. इथे आलाय चौकार. बॅटर काळूच्या बॅटमधून 4 धावा. षटक समाप्त. अगदी 5 ओव्हरमध्ये बनले गेल्यात लकी बॉईज खैरगाव संघाच्या 59 धावा. 60 धावांचा आव्हान. 60 धावांचा आव्हान मात्र ठेवलं गेलाय श्री गणेश बोर्ले या संघासमोर. चला थोडंसं पेडअप ठेवायचं आहे. अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहे मित्रांनो. अजूनही मेगा फायनल आपल्याला खेळवायची शिल्लक आहे. त्यामुळे थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. यावेळेस अगदी लकी बॉईज खैरगाव संघ लाईनअपमध्ये येत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अगदी 30 बॉलमध्ये बनवावं लागतील श्री गणेश बोर्ले या संघाला 60 धावा. आणि पुन्हा एकदा मी सर्व मान्यवरांचा, सर्व गावकरी मंडळींचा, सर्व खेळाडूंचा, सर्व प्रेक्षक राजांचा पुन्हा एकदा कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करेन. अगदी अंतिम दिवस आहे या स्पर्धेमधील फायनलचा दिवस. आणि फायनलचा दिवस पाहण्यासाठी खूप प्रेक्षक राजाने मात्र या मैदानावरती गर्दी केल्या. तर पुन्हा एकदा कमिटीच्या वतीने सर्व उपस्थित या ठिकाणी मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करेन. यावेळेस अगदी लकी बॉईज खैरगाव संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी 59 धावा बनवल्यात. 60 धावांचं आव्हान मात्र ठेवलं गेलाय. याच मात्र श्री गणेश बोर्ले या संघाला प्रति उत्तर देण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अगदी दोन्ही संघ बलाढ्य संघ आहे. दोन्ही संघ कमी नाही आहे. दोन्ही संघ चॅम्पियन संघ आहे. दोन्ही संघाकडे भरपूर चांगली बॅटिंग आहे, चांगली फिल्डिंग आहे, चांगली गोलंदाजी आहे. परंतु या सामन्यामध्ये एक हारणारा आहे, एक जिंकणार आहे. परंतु सध्या तरी प्रेक्षक राजांच्या मनामध्ये प्रश्न पडलाय कोण जिंकणार आणि कोण हरणार आणि थेट मेगा फायनलमध्ये कोण प्रवेश करणार हे मात्र आपल्याला पाहावं लागेल. बघूया 30 बॉल आणि 60 धावा. यावेळेस मात्र अगदी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल श्री गणेश बोर्ले या संघाची.
तत्पूर्वी या कॅमेरामॅनला मी विनंती करेन अगदी आमच्या ग्राउंडचा चारी बाजूने कॅमेरा फिरवायचा आहे. अगदी ऑनलाईनच्या माध्यमातून जे प्रेक्षक राजे सामने बघत असतील त्यांचे देखील आमच्या या जय भवानी तुळशीवाडी या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. उत्तर देण्यासाठी दाखल झालेत करण आणि लाला एस डावखुरे आणि लेफ्टी आणि रायटी यावेळेस कॉम्बिनेशन सध्या तरी बाळवळीला बोरली या संघाची. बघूया करण हा रायटी फलंदाज आहे, लेफ्टी फलंदाज लालाला आपण बघू शकाल. अगदी संघाचा संघनायक म्हणून ओळखला जाणारा लाला सोंगाळ यावेळेस नॉस्टॅक एंडवरती असेल आणि बोरली या संघाचा रन मशीन करण खडके यावेळेस स्टॅक एंडवरती आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ कमी या, परंतु जाऊया सामन्याच्या आतमध्ये. सध्या पहिल्या षटकात तळ जाईल कडूच्या माध्यमातून संघाचा संघनायक यावेळेस लकी बॉईज केरगाबाद संघाचा काळू तेलम यावेळेस गोलंदाजी मार्कावर पाहायला मिळेल. पहिलाच बॉल असेल या षटकामधील काळू तेलमचा. पहिलाच बॉल अचूक टप्प्यावरती, परंतु फटका तितकाच चांगला पाहायला मिळतो अगदी स्टेटच्या दिशेने. बॉल सीमारेखा पार. या षटकाराने सुरुवात, या षटकाराने श्रीगणेश होईल. श्रीगणेश बोरली या संघाचा साधामध्ये खातं ओपन झालाय. मात्र बोरली या संघाचा इथे मात्र रोखावा लागेल. मी म्हटलं होतं रन मशीन ओळखलं जातो आहे बोरली या संघाचा करण खडके. यावेळेस पहिल्याच बॉलवरती प्रत्युत्तर षटकारानं दिला. यावेळेस मात्र पुढे एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर करण. यावेळेस काय घडलं तिकडं अगदी पंचांचा सिग्नल आलाय वाईट. याचा अतिरिक्त धाव जोडली जाईल. एक धावेच्या साड्या संघाचा स्कोर अगदी 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. अगदी षटकातील पुढील बॉल असेल. अगदी षटकातील पुढील बॉल असेल. पुणे एकदा षटकातील पुढील बॉल. ओहो, यावेळेस मात्र खुला डबाचा बॉल होता. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न राहिला होता. यावेळेस मात्र पुणे एकदा बॅटर करून संपर्क करू शकला नाही. या सलगचा दुसरा यावेळेस पहिला डॉट बॉल मात्र पाहायला मिळालेला. अगोदरचा व्हाईट बॉल होता, ती डॉट बॉल. या सध्यापर्यंत धावसंख्या 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. त्याचबरोबर अगदी या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा मान्यवर जोडले गेले. माननीय श्री राजूभाऊ गांगड यांचं देखील आगमन झालं आणि त्यांचे साथीदार देखील त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि नक्कीच या स्पर्धेच्या वतीने आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा आमच्या कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. आणि मी विनंती करेन राजूदादा यांना आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण स्थान व्हायचं आहे. राजूदादाच्या साथीला देखील 2 साथीदार आपण पाहू शकाल. नाव माहीत नाही आहे, परंतु मी विनंती करेन त्या मान्यवरांना देखील सुद्धा आपण अगदी मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान पाडवायचं आहे. पुढील बॉल. यावेळेस मात्र प्रति बॉलवरती इथे जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न करतोय बॅटर करण आणि प्रति बॉलवरती इथे बीट होतो आहे. एक षटकार आल्यानंतर सध्या तरी इथे एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल असेल. पुन्हा एकदा गोलंदाज काळूस. यावेळेस मात्र फटका फसला गेला. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय 2-2. यावेळेस झेल टिपला जाईल का? आणि यावेळेस काय घडलंय? दोन्ही क्षेत्ररक्षणामध्ये टक्कर झाली आणि यावेळेस संघाचा संघनायक नाराज व्यक्त करतोय. आज त्याच्या चेहऱ्यावरती खूप मोठी नाराजगी आपल्याला पाहायला मिळतो, कारण गोल्डन विकेट मिळवण्याची संधी आली होती. तो गोल्डन विकेट सध्या तरी मिस केला आहे लकी बॉईज केरगाबाद संघाला. अरे करे तो क्या करे, गोलंदाज करणार तरी काय? असं संध्या जर तुम्ही मिस करायला लागल्या तर सामना देखील हातामधून सुटून जाऊ शकतो आहे. असं अगदी पुढील बॉल असेल. पुन्हा एकदा गोलंदाज
काळूस यावेळेस मात्र एक सेन्सिबल फटका पाहायला मिळतो. यास अगदी बॉल फरार सीमारेखा फार इथे आलाय चौकार. बॅटर लालाच्या बॅटमधून 4 धावा. यास अगदी बोर्ली या संघाचा संघनायक कर्णधार यावेळेस मात्र पहिल्या बॉलचा सामना करत असताना यावेळेस मात्र फटका केलाय चौकाराचा. याच अगदी षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक अगदी जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. मित्रांनो बाउंड्री लाईन वरून उठायचं आहे आपल्यामुळे त्या संघाला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. लॉंगॉनच्या दिशेने फिल्डर खेळाडू बसलेले आपण बांधावरती बसायचं आहे. मित्रांनो अगदी बाउंड्रीवरती बसलेले आहात कृपया विनंती करून शेवटचे दिवस आहे आणि आपल्यामुळे संघाला आपल्यामुळे टीमला प्रॉब्लेम होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. जय भवानी तांबडमाळ आपण तिथून उठायचं आहे मित्रांनो. आपण वरती बांधावरती बसायचं आहे कारण आपण डायरेक्टली सीमेवरती बसलात. उठा उठा कृपया करून उठा. प्रेक्षक राजे तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तुम्ही आलात आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल काही नाराजगी नाही आहे परंतु आपण आपल्यामुळे दुसऱ्याला अडचण होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. परंतु यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये गोल्डन विकेट मिळतोय लकी बॉयस्कर घ्याव्या संघाला. इथे करण खडके हा फलंदाज बाद झालाय. अगदी यावेळेस पहिला धक्का लागला गेलाय श्री गणेश बोर्ली या संघाला. एक चांगला बॉल होता यार्कर डिलिव्हरी इथे हेलिकॉप्टर उडू शकला नाही या बॅटर करण. अगदी यावेळेस एक प्रेम दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अमोल आणि करणचा. अगदी यावेळेस दोन्ही उत्कृष्ट फलंदाज आहेत गोलंदाज आहेत. एक ऑलराऊंडरची भूमिका निभावत आहे मात्र आपल्या आपल्या संघाकडून. घांगड त्याचबरोबर अगदी आमचे परम लाडके शिक्षक देवीदास माननीय देवीदास सर यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील आमच्या या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच तुम्ही आलाच आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवली. आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपान व्हायचं आहे. असं जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदी दुसरं षटक सुरेशच्या माध्यमातून हाताळला जातोय. पहिला धक्का लागला गेलाय श्री गणेश बोर्ली या संघाला करणच्या स्वरूपात. त्यानंतर ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुरेशचा पुढील बॉल असेल मारा करेल ज्ञानू तो सूरज पुढील बॉल आज मात्र पुन्हा एकदा फटका फसला गेला. बॉल हवेत आहे खूप लॉंग डिस्टन्स पार करावा लागतो. क्षेत्ररक्षकाला बॉल धरणीला दान होतो तोपर्यंत अगदी दुसऱ्या धावेची कॉलिंग केली जाते तिसरी धावेची मागणी केली जाते परंतु यावेळेस काय थ्रो मात्र पाहायला मिळतोय पांड्याच्या माध्यमातून. अगदी 2 धावांवरती रोखलाय सध्या तरी या बोर्ली या संघाला. अगदी 2 धावा या 2 धाव्या संघाचा धावफलक अगदी 18 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. अजूनही या षटकामधील 4 बॉल मात्र शिल्लक असतील. गोलंदाज सूरजचा यावेळेस मात्र प्रति उत्तर द्यावा लागेल श्री गणेश बोर्ली या संघाला. जर मेगा फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर इथे चांगले आणि चांगलीच फटकेबाजी करावा लागेल. सध्या तरी आल्यात 18 धावा बोर्ली या संघाला परंतु अगदी 18 धावांवरती गोल्डन विकेट गमावा लागलाय करण खडकेचा. हो यावेळेस काय बॉल मात्र फिकी केलाय. बॉल पडल्यानंतर एक चांगली उसळी मात्र या बॉलवरती पार मिळायला अगदी बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये सावतो आहे. अगदी डॉट बॉल अगदी 1 बाउन्स घोषित केलाय सध्या तरी आमच्या पंचाना. यास इथे मात्र सूचित केलाय गोलंदाजाला कारण पुढील 1 बाउन्स बॉल आला तर नक्कीच नो बॉल दिला जाईल. त्यावेळेस फील्ड सजवला जातोय. सर्कल मर्यादा संपली गेल्या. पॉवरप्लेच्या ओव्हरमध्ये आल्यात 18 धावा. षटकातील सुरजचा पुढील बॉल असेल मारा करेल ज्ञानू. यावेळेस मात्र ज्ञानू पुढे सरसावून फटका खेळतोय. बॉल अगदी आबाई सफर इथे आलाय षटकार. बॅटर ज्ञानूच्या बॅटमधून एक सेन्सिबल फटका. 6 धावा. 6 धावडे संघाचा स्कोर अगदी श्री गणेश बोर्ली या संघाचा 24 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. अजूनही उर्वरित या षटकामधील 2 बॉल मात्र शिल्लक. गोलंदाज सूरज आणि आजच्या दिवसामध्ये या सकाळच्या 17 पासून तर संध्याकाळच्या 17 पर्यंत अगदी वारेचा मारा मात्र या मैदानावरती पार मिळतो. अगदी गारवा आणि गारवाच मात्र इथे जाणवतो आहे.
याच यावेळेस षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेस काय घडलं गेलं याच एक चांगला बॉल मात्र पाहायला मिळेल. त्याचबरोबर अगदी प्रेक्षक राजांना ग्राउंडच्या बाहेर जर कोणी झेल पकडलं तर माननीय श्री जगनभाऊ टोंबरे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक मात्र लागू झाला आहे प्रेक्षक राजांसाठी. याच अगदी माननीय श्री रघु दादा सावंत यांच्याकडून देखील प्रेक्षक राजांसाठी जो कोणी मैदानाच्या बाहेर झेल पकडेल त्याला 100 रुपयाचा रोख पारितोषिक कॅश दिले जाईल. अगदी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. माननीय श्री जगनदादा टोंबरे यांच्याकडून 100 रुपयाचा आणि राघुदादा यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक. तर इथं अगदी यावेळेस माननीय उपस्थित झाले आमचे माननीय लाडके नेते सामाजिक कार्यकर्ते राजूदादा घांगड. नक्कीच या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून आमच्या या स्पर्धेला 7,500चं पारितोषिक लाभले गेले आणि ते पारितोषिक रोख आमच्याकडे देखील दिलेले आहे. त्यांचं पुन्हा एकदा आमच्या या कमिटीच्या वतीने मनापासून खूप खूप धन्यवाद. अगदी एक शब्दावरती त्याने आम्हाला शब्द दिला होता आपण मदत करणार आणि ती केली देखील सुद्धा आहे. आणि पुन्हा एकदा त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. याही पुढे दादा असेच सहकार्य असू द्या असे मी अपेक्षा करतोय. तत्पूर्वी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपले धक्का क्रमांक 2 लागला आहे या बोर्ली या संघाला नाणूच्या स्वरूपात. अगदी यावेळेस श्री गणेश बोर्ली या संघाच्या धावा बनल्या गेल्या 24 धावा. अजूनही मात्र 18 बॉलमध्ये 36 धावांचं मात्र समीकरण आलं आहे. म्हणजे अजूनही सामना रोमॅन्टिक रंगणार आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. कारण दोन्ही संघ चॅम्पियन संघ आहे. एक रपटप आणि एक चांगला सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल यात काही शंका नाही. अगदी तिसरं षटक हाताळलं जाईल अमोलच्या माध्यमातून. बघूया अमोलचा पहिला बॉल असेल. बघूया पहिला बॉल मारा करेल लाला. यावेळेस मात्र ग्राउंड फटका स्ट्रेटच्या दिशेने फटका खेळला गेला. इकडे क्षेत्ररक्षक हो हो इकडे काय घडलं गेलाय मस्तक पे दस्तक बॉल सीमा रेखा पार. इथे आलाय चौकार बॅटर लालाच्या बॅटमधून. यावेळेस संघाचा संगणक कर्णधार यावेळेस लाला सोंगाल स्टॅक वरती पाहायला मिळतोय आणि इथे कर्णधारी पारी खेळावा लागेल कारण आपला संघ सध्या तरी संकटामध्ये सापडलाय. महत्वाचे 2 विकेट गमावल्या श्री गणेश बोली या संघाला. षटकातील पुढील बॉल असेल मात्र पुन्हा एकदा प्रत्युत्तर त्याच दिशेने फटका खेळला गेलाय. यावेळेस क्षेत्ररक्षक येतोय या बॉलवरती खाली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल धावे. एक सिंगल धावाने संघाचं धावलं अगदी इकडे पुढे धक्काला जाईल. अगदी 29 आकड्यावरती श्री गणेश बोली हा संघ सध्या तरी पार मिळतोय. यावेळेस स्टॅक रोटेट झाले. स्टॅक एंडवरती असेल सोमनाथ आणि सोमनाथने नक्कीच चांगले पेशर मधले सामने मात्र जिंकून दिलेत आपल्या संघासाठी. म्हणजेच एक मॅच विनर म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सोमनाथ. यावेळेस वेगवान गोलंदाज वेगाचा वेगवान बादशाह अमोलला आपण पाहू शकाल. यावेळेस मात्र अगदी आडव्या बाटने फटका खेळला गेला. एकदा मात्र वेगाने केली जाते. दुसऱ्या धावेची कॉलिंग केली जाते आहे परंतु थोडंसं स्लोली थ्रो मात्र पाहायला मिळाला. क्लोज होता परंतु इथे थ्रो पकडू शकला नाही. अगदी 2 धावा रिस्क्या काढल्या गेल्या. इथे मात्र या 2 धाव्याच्या सायडा संघाचा स्कोर अगदी 31 आकड्यावरती मात्र पाहायला मिळतो आहे. असे एक रपठप सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकातील पुढील बॉल असेल पुढे एकदा गोलंदाज अमोलला आपण पाहू शकाल मारा करेल अगदी सोमनाथ टू अमोल. पुढील बॉल याच मात्र कुटाबाचा बॉल काय घडलं गेलं. यावेळेस मात्र एक चांगला बॉल मात्र पाहायला मिळतोय गोलंदाज अमोलचा. असे डॉट बॉल डी-आरची मागणी केली. हा बॉल मात्र नक्कीच एक केला जाईल. कितपर्यंत बॉल असेल यावरती मात्र सध्या तरी डी-आरची मागणी केली नाही. अगदी चांगला बॉल मात्र पाहायला मिळतोय. यास एक चांगला निर्णय पंचांचा परंतु थोडंसं डाऊट होतं. इथे श्री गणेश बोली या संघाला डी-आरची मागणी होती. यास 2-2 प्रत्येक संघाला 2-2 डी-आरच आहे त्यामुळे इथे डी-आरचा वापर केला सध्या तरी. कारण दोन्ही संघासाठी महत्त्वाचा मॅच आहे. जो संघ जिंकेल तो अगदी मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल. बघूया यावेळेस अगदी अमोलचा पुढील बॉल असेल. वेगाचा वेगवान बादशाह गोलंदाज अमोलला आपण पाहू शकाल. यावेळेस आजच्या दिवसामध्ये बॅटमधून काही धावा बनवू शकला नाही परंतु गोलंदाजीमध्ये कमालीची गोलंदाजी करतो आहे. अगदी जर पाहायला गेलो तर 31 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात बोरले या संघाच्या. षटकातील पुढील बॉल असेल कुटाबाचा बॉल. यास मात्र जसा आला तसा फेकून दिलाय. बॉल अगदी आमच्या खेळाडू कक्षाच्या डोक्यावरतून सीमारेखा फार. इथे आलाय षटकार. बॅटर सोमनाथच्या बॅटमधून 6 धावा.
इथे मात्र पुणे एकदा प्रति उत्तर मात्र पाहायला मिळतोय या सोमनाथच्या बॅटमधून. 6 धावांच्या संघाचं दाबलं अगदी 37च्या आकड्यावरती. अजूनही या षटकामधील शेवटचा बॉल मात्र शिल्लक आहे. याचबरोबर अगदी यावेळेस आमच्या या स्पर्धेचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. माननीय श्री जितूभाऊ ढोळस, त्याचबरोबर अगदी माननीय श्री पिंटूभाऊ शिंदे, त्याचबरोबर अगदी विजयभाऊ भडांगे असे या 3 व्यक्तीच्या माध्यमातून, या डॅसिंग व्यक्तीच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी अगदी 31,000चा पारितोषिक लाभलं गेलं आणि त्यांची उपस्थिती देखील या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी आगमन झालं त्यांचं देखील आमच्या या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपान व्हायचं आहे की रोमॅन्टिक सामना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो आहे. अजूनही 12 बॉल आणि 22 धावांचं समीकरण आलंय बोरली या संघाला. बघा इथून काय घडणार, बघूया इथून काय घडणार आणि काय बिघडणार आणि कोण जिंकणार आणि कोण हरणार. यावेळेस मात्र आपल्याला पाहावं लागेल. खरं ना दोन्ही संघ कमी नाही. अगदी रन रिक्वायर्ड रेट प्रति ओव्हर मात्र 11 धावा मात्र बनवावा लागतील बोरली या संघाला. असं 12 बॉल 22 धावांचं समीकरण. यावेळेस अगदी लकी बॉईज करगावा संघाचा इथे मात्र चर्चा केली जाते. बघूया चर्चा केल्याने प्रश्न सुटत असतात. इथे प्रश्न सुटू शकतो का, इथे ब्रेक थ्रो मिळवायचा आहे, इथे विकेट मिळवावा लागेल तरच या सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल लकी बॉईज करगावा संघ. बघूया इथे किती धावा खर्च करू शकेल गोलंदाज. इथे गोलंदाजाला विकेट नाही मिळाली तरी चालेल परंतु कमीत कमी धावा खर्च करणं हे तितके गरजेचं आहे मात्र लकी बॉईज करगावा संघाला. बघूया यावेळेस अगदी पांड्या गोलंदाजी मार्गवर सज्ज झालाय. यावेळेस गोलंदाजी मार्कवर तिसरं पारितोषिक लाभले. माननीय श्री नवनाथ गुंजाळ एक डॅसिंग व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून अगदी 15,000चं पारितोषिक लाभलं गेलं. त्यांचं देखील आगमन झालं आणि पुन्हा एकदा मी त्यांचं मनापासून धन्यवाद करेन आणि नक्कीच मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपान व्हायचं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉल आलाय तसा मात्र फायनल ग्रीजर मध्ये फटका खेळला गेला आणि यावेळेस मात्र अंतर आणि उंची कमी आहे. यास अगदी फलंदाज बाद. धक्का क्रमांक अगदी मैदानाच्या आतमध्ये लागला जाईल. तिसरा धक्का बोरली या संघाला म्हणजे अजूनही सामना ओन झालाय लकी बॉईज करगावा संघाकडून. कारण इथे महत्वाचा गोल्डन विकेट पुन्हा एकदा मिळतोय मात्र लकी बॉईज करगावा संघाला. यस मॅच विनर सोमनाथ इथे मात्र मैदान सोडतोय आणि इथे बघा दोन्ही संघांमध्ये प्रेम असलेलं प्रेम इथे मात्र पाहायला मिळत आहे. अगदी यावेळेस जर पाहायला गेलो तर 38 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात प्रति ओव्हरमध्ये. इथून मात्र 11 धावा बनवावा लागतील विजय होण्यासाठी बोरली या संघाला. परंतु यावेळेस मात्र बघूया सोमनाथला मैदान सोडावा लागतोय. पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सागर. छोटा पॅक बडा धमाका. या फलंदाजांना पेशर मधले सामने देखील जिंकून दिलेले आहे. पुन्हा एकदा एकही संघाकडे कमी बॅटर नाही आहे. प्रति फलंदाज विस्फोटक आहेत परंतु यावेळेस काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते मात्र लकी बॉईज करगावा संघाकडून. अगदी पांड्याच्या माध्यमातून यावेळेस 4थं षटक हाताळला जातं. अगदी षटकातील दुसरा बॉल असेल मारा करेल सागर. अकोटाबाचा बॉल यावेळेस मात्र क्षेत्र निवडला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. इकडे क्षेत्ररक्षक आहे दिलीप आणि दिलीपच्या माध्यमातून एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आहे. या बॉलवरती खाली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल धावे. सिंगल धावडे संघाचं दाफलक अगदी 39च्या आकड्यावरती पाहायला मिळते. अजूनही उर्वरित या षटकामधील 4 बॉल मात्र शिल्लक आहे. समीकरण आलंय अगदी 10 बॉल आणि 21 धावांचा. इथून काय घडणार आणि काय बिघडणार यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मी जाऊया मान्यवरांकडे. यावेळेस पुन्हा एकदा मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. पुन्हा एकदा आमच्या या स्पर्धेच्या वतीने सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद आपण आलात आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. षटकातील पुढील बॉल याच मात्र पुन्हा एकदा काय घडलंय लाऊड अपील केली जाते परंतु यावेळेस काही निर्णय आलेला नाही. परंतु बघूया इथे डीआरची मागणी घेतली जाईल का लकी बॉईज करगावा संघाकडून. अगदी यावेळेस डीआरची मागणी घेतली. इथे अगदी पंचावरती कोणताही दबाव नाही आहे कारण अगदी आपल्याकडे तिसरा अंपायर देखील आहे त्यामुळे इथे टेन्शन घेण्याचं काय. योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला जाईल यात काही शंका नाही. कोणावरती अन्याय होणार नाही.
असं अगदी यावेळेस अगदी पाहायला मिळेल डॉट बॉल एक मोठी लावड अपील होती, परंतु यावेळेस नसीब बॅटर लालाचं यावेळेस मात्र चांगल्या पाहायला मिळते. अजूनही 9 बॉल आणि 21 धावांचं समीकरण. पुढील बॉल असेल पुन्हा एकदा गोलंदाज पांडेला आपण बघू शकाल, मारा करेल डावकुरी आता फलंदाज लाला सोंगाळ यावेळेस स्ट्रायकरवरती पाहायला मिळतोय. अगदी इगतपुरी आदिवासी या कमिटीचे अध्यक्ष लालाभाऊ सोंगाळ यावेळेस अगदी आपल्या संघासाठी लढतोय आणि झडतोय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत अगदी बोरली या संघाला 3 झटके लागले गेले आहेत, परंतु अजूनही 2 बॅटर सागर आणि लाला सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आज पांड्याचा पुढील बॉल असेल, मारा करेल लाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खुला डबाचा बॉल स्ट्रेटच्या दिशेने फटका खेळला गेला. इकडे शिवराज थोडंसं बंबल झालाय, दुसरे धावेची मागणी केली जाते आणि अगदी बघता बघता या बॉलवरती काढले गेले 2 धावा. अगदी यावेळेस चांगली रन इन बिटवीन सध्या तरी सागर आणि लालाचे पाहायला मिळते. रिस्की धाव होती आणि ती रिस्की धाव सध्या तरी इथे 2 काढले गेल्यात. या 2 धाव्याच्या सहारा संघाचा धावलग अगदी 41च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही 8 बॉल आणि 19 धावा. बघूया षटकातील पुढील बॉल असेल, पुन्हा एकदा फलंदाज तयार लाला. एस गोलंदाजी मार्गावर पांड्या. पुढील बॉल याच मात्र फटका फसला गेला. बॉल हवेत आहे, खूप लॉंग डिस्टन्स पार करावं लागतं. 3-3 शतरक्षक घेत आहे, परंतु इथे झेल अगदी धरणीला दान होते. तत्पूर्वी अगदी दुसरे धावेची मागणी केली जाते आणि अगदी बघता बघता या बॉलवरती काढल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये 2 धावा. या 2 धाव्याच्या सहारा संघाचं धावलग अगदी 43च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही 7 बॉल आणि 17 धावा. या 17 धावा कोणत्या संघाला खतरा ठरू शकताय हे मात्र आपल्याला पाहावं लागेल. बघूया, अजूनही सामना हरलेला नाही, सामना जिंकलेला नाही, सामना ऑन झालाय. अजूनही 7 बॉल आणि 17 धावा. षटकातील पुढील बॉल असेल, यावेळेस मात्र यावेळेस काय बेकार तो षटकार. इथे रोमॅन्टिक फटका सध्या तरी आलाय मैदानाच्या आतमध्ये. बॅटर लालाच्या बॅटमधून इथे मोठ्या फटक्याची आवश्यकता होती. तो फटका सध्या तरी पाहायला मिळतोय. कर्णधार लालाच्या बॅटमधून 6 धावा. अगदी या 2 षटकामध्ये प्रति 11चा रन रेट आला होता आणि त्या 11 धावा सध्या तरी इथे बनवल्यात. श्री गणेश बोली या संघाने अजूनही या 6 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा इथे मात्र चर्चा केली जाते दोन्ही संघांची, कारण दोन्ही संघासाठी महत्त्वाचा मॅच आहे. जो संघ जिंकेल तो मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल. एक संघाने मात्र मेगा फायनलमध्ये प्रवेश केलाय, तो म्हणजेच जयदुर्गा जांभोडी हा संघ. आणि इथे पुन्हा एकदा आमने सामने 2 चॅम्पियन संघ मात्र लढा देत आहे, परंतु एक संघ हरणार आहे, एक संघ जिंकणार आहे. परंतु सर्व प्रेक्षक राजांच्या मनामध्ये सध्या तरी प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे, कोण जिंकणार आणि कोण हरणार. अकरा धावांची आवश्यकता. बघूया, यावेळेस पुन्हा एकदा चर्चा केली जाते, दोन्ही संघासाठी महत्त्वाचा मॅच आहे असं यावेळेस. बघूया, शेवटच्या षटकापर्यंत सामना आलेला आहे. अगदी शेवटच्या षटकामध्ये अगदी 11 धावांचं समीकरण अजूनही मात्र पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा संध्याकाळच्या अगदी 59 धावा बनवल्या, 60 धावांचं आव्हान ठेवलंय लकी बॉईज केरगाव संघानं. याचा अमोलचा पहिलाच बॉल, याच मात्र पहिल्या बॉलवरती अगदी खुला डबाचा बॉल, अगदी ग्राउंड फटका खेळला गेला लोंगाच्या दिशेने. इकडे शतरक्षक थोडंसं बंबल झालं, एकदा मात्र वेगाने केली जाते, दुसऱ्या धावाची कॉलिंग केली जाते. याच अगदी बघता बघता 2 धावा काढल्या गेल्या होत्या. या 2 धावाने संघाचा धावा अगदी जाऊन पोहोचला 51 आकड्यावरती. अजूनही 5 बॉल आणि 9 धावा. इथून काय घडणार, काय बिघडणार? मस्त सामना, तगडा सामना, खतरनाक सामना, अटॅक वाला सामना. श्री गणेश बोर्डले वर्सेस लकी बॉईज केरगाव. 5 बॉल आणि 9 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा डिप कव्हर मध्ये फटका खेळला गेला. इकडे शतरक्षक घेतो, एकदा मात्र वेगाने कडे जाईल, दुसऱ्या धाव्याची मागणी केली जाते आणि बघता बघता प्रति बॉल वरती 2-2 धावा मात्र बनवत आहे श्री गणेश बोर्डले आज संघ. इथे पुन्हा एकदा समीकरण अगदी आलाय 4 बॉल आणि 7 धावांचा. संघाचा स्कोर अगदी 53 आकड्यावरती. 4 बॉल 7 धावा.
इथून काय घडणार काय बिघडणार पुन्हा एकदा प्रेक्षक राजांच्या मनामध्ये प्रश्न पडलाय. षटकातील पुढील बॉल कुडाबाचा बॉल आज मात्र पुन्हा एकदा सरळ दिशेला फटका खेळला गेला. एकदा मात्र वेगाने काढली जाते. दुसऱ्या धावेचा कोलिंग केला जातो आहे. अगदी यावेळेस एकच धावावर तरी समाधान मानावं लागेल. एकच धावेल एक धावेने संघाचं धाबलं अगदी पाहायला मिळेल. 54 आकड्यावरती अजूनही 3 बॉल आणि 6 धावा. यास 3 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढील बॉल असेल पुणे इथे गोलंदाज अमोलला आपण पाहू शकाल. असं अगदी षटकातील पुढील बॉल असेल पुणे इथे गोलंदाज फुलटॉस. यावेळेस मात्र काय घडलंय यास व्हाईट बॉल सध्या तरी घोषित केलाय. असं अगदी व्हाईट बॉल अतिरिक्त एक धाव जोडली जाईल. एक धावेचे 6 संघाचा स्कोर अगदी एकने पुढे रक्कल जाईल. अगदी 55 आकड्यावरती अजूनही 3 बॉल आणि 5 धावा. 3 बॉल आणि 5 धावा. षटकातील पुढील बॉल असेल पुणे एकदा गोलंदाज अमोल आपण पाहू शकाल. मारा करेल लाला लाला टू अमोल. मात्र पुणे एकदा कव्हरच्या दिशेला फटका गॅपमध्ये फटका. याच मात्र यावेळेस शोधला गॅप लावलाय. मी बॉल चाललाय दंदन करी सेमारेके कडे भरून यावेळेस बॉल आडला गेला. अगदी तिसऱ्या धावेची मागणी केली जाते आणि अगदी बघता बघता या बॉलवरती काढला गेला. ते 3 धावा अगदी 4थ्या धावेची मागणी देखील होती परंतु यावेळेस लालाने सागरला रोखलाय. अगदी यावेळेस मात्र काढले गेल्यात मैदानाच्या आतमध्ये 3 धावा. या 3 धावेच्या 6 संघाचं दाबलं अगदी जाऊन पोहोचला 58 आकड्यावरती. अजूनही 2 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. अजूनही हा सामना रोमॅन्टिक आहे. धडधड अगदी हा सामना टाय झाला तर सुपर ओव्हर मध्ये खेळवण्यात येईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. यावेळेस बघूया कोण जिंकतोय कोण हरतोय. यावेळेस सध्या तरी प्रेक्षक राजांच्या सर्वांच्या नजरा लागल्या गेल्यात. अजूनही 2 बॉल आणि 2 धावा. पुन्हा एकदा चर्चा केली जाते. हे 2 बॉल मात्र फार महत्वाचे असतील लकी बॉईज करग्याबाद संघाला. त्याचबरोबर अगदी या श्रीगणेश बोर्ली या संघाला या 2 धावा फार महत्वाच्या. इथे 2 धावा डिफेंड करू शकेल का लकी बॉईज करगाबाद संघ. त्याचबरोबर अगदी बोर्ली हा संघ या 2 धावा चेस करू शकेल का. इथे ज्या संघास करेल अगदी 2 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता आहे. असा षटकातील पुढील बॉल असेल गोलंदाज अमोलचा या स्टॅक एंडवरती. छोटा पॅक बडा धमाका सागर. यावेळेस मात्र स्टॅक एंडवरती पाळवत कुडाबाचा बॉल. यावेळेस मात्र अगदी नजाकत फटका खेळला गेलाय. हलक्या हाताने खेळून काढला गेलाय. अगदी एकदा मात्र काढले गेलाय. सामना मात्र बरबरी सुटलाय. अगदी यावेळेस जर हा बॉल डॉट आला तर सुपर ओव्हर मध्ये सामना जाईल आणि यावेळेस जर धाव काढली गेली तर अगदी श्री गणेशा बोर्ली आज संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. परंतु काय घडणार इथे सामना टॉप होईल का. इथे 1 डॉट बॉल मात्र काढायचा आहे आणि 1 डॉट बॉल काढला तर सुपर ओव्हर मध्ये सामना आणि 1 धाव काढली तर श्री गणेशा बोर्ली आज संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. इथून काय घडणार काय बिघडणार हे मात्र पाहावं लागेल. अगदी संघाचा संघनायक काळू तेलम सध्या तरी क्षेत्ररक्षण सजवतो आहे. 1 धाव रोखायचे आहे. 1 धाव रोखली तर सुपर ओव्हर. 1 बॉल 1 धावांची आवश्यकता. त्याचबरोबर बघूया यावेळेस गोलंदाज तयार अमोल. एक वेगाचा वेगवान बादशाह गोलंदाज अमोलला आपण पाहू शकाल. शेवटचा बॉल कुडाबाचा बॉल आणि यावेळेस काय घडलंय यास अगदी सामना गेलाय सुपर ओव्हर मध्ये. मी म्हटलं होतं शेवटचा बॉल आणि शेवटची धाव होत नाही तोपर्यंत सामन्याचा रिझल्ट लागत नाही आणि हा इथं अजूनही सामन्याचा रिझल्ट लागलेला नाही कारण अगदी सामना गेलाय सुपर ओव्हर मध्ये. कारण दोन्ही संघ चॅम्पियन संघ आहे दादा संघ आहे आणि इथे दोन्ही संघाने 100% दिलाय आणि अगदी सामना सुपर ओव्हर मध्ये पाहायला मिळेल. त्याचबरोबर अगदी या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालाय आमचे परम मित्र विजय भाऊ. इथे यांचं देखील आमच्या कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. अगदी आम्हाला ट्रॉफ्या आणण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य केलंय विजय भाऊना. त्यांचं देखील मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद करेन. अगदी आज संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये तुमचं आगमन होऊन आमचं मान सन्मान राखलं त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. अगदी यावेळेस सुपर ओव्हरमध्ये आज सामना गेलाय. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अगदी यावेळेस दोन्ही संघाने 100% दिलाय. अगदी सामना सुपर ओव्हरमध्ये आलाय.
येईल. चला कमिटी मेंबर लवकरात लवकर यायचं आहे, त्यांना काम आहे, त्यांना जायचं आहे. तर एक कमिटी मेंबरने इथे उपस्थित राहायचं आहे. मी विनंती करेन माननीय श्री राजूदादा गांगडे यांना आपण समोर यायचं आहे. कॅमेरामॅन इकडे फोकस कर, पंच तोपर्यंत सामना थांबवायचा आहे. अगदी माननीय विजय सर यांना देखील मी विनंती करेन आपण समोर यायचं आहे. त्याचबरोबर अगदी माननीय श्री देवीदास सर इंदोळे यांना देखील आपण विनंती करेन आपण समोर यायचं आहे. फोकस करू या ठिकाणी माननीय श्री राजूदादा गांगडे यांचा अगदी आगमन होऊन अगदी या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर अगदी मी विनंती करेन माननीय श्री देवीदास सर इंदोळे यांना देखील आपण मी विनंती करेन आपण समोर यायचं आहे. अगदी माननीय श्री आमच्या गावचे माजी सरपंच यशवंत दादा गिरे यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते यावेळेस हा मान सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर अगदी पुढील सत्कार मी विनंती करेन माननीय श्री वसंत भगत यांना आपल्या शुभ हस्ते यावेळेस सरांचा मान सन्मान करायचा आहे. अगदी वेळेस मान सन्मान केला जात आहे. अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी आमचे मान्यवर उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा कमिटीच्या वतीनं खूप मनापासून धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करेन अगदी राजूदादा गांगड त्याचबरोबर माननीय श्री देवीदास सर इंदोळे आणि त्याचबरोबर साथीला सर आहेत. या सर्व मान्य डॅसिंग व्यक्तींना मी विनंती करेन आपण याही पुढे असंच सहकार्य असू दे आमच्या या सौजन्य असू दे आमच्या या स्पर्धेला या गावाला. त्याचबरोबर अगदी जाऊया मैदानाच्या आतमध्ये की सुपर ओव्हरमध्ये आज सामना गेलेला आहे. बघूया दोन्ही संघाने आतापर्यंत 5 षटकामध्ये 100% दाखवलेला आहे, परंतु यावेळेस अगदी सुपर ओव्हरमध्ये आपल्याला आज सामना पाहायला मिळेल. सुपर ओव्हर मध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. सुपर ओव्हरचा पहिलाच बॉल अगदी पहिल्या बॉलवरती अगदी उडवला लॉंग ऑफच्या दिशेने 6 धावा. बॅटर करणच्या बॅटमधून आले 6 धावा. यास अगदी सुपर ओव्हर मध्ये आज सामना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल मात्र मागणं ठरला गेलाय गोलंदाज अमोलचा. यास अगदी स्टॅकेवरती करणला आपण पाहू शकाल. षटकातील पुढील बॉल असेल पुन्हा एकदा गोलंदाज अमोलचा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका खेळायचा फाडलेग रिझन मध्ये होता, परंतु अगदी मागच्या दिशेने बॉल निघून चाललाय. इथे धावा येणं गरजेचं आहे. ते कसा बसा का होईना धावेची गरज आहे सध्या तरी श्री गणेश बोली या संघाला आणि त्या धावा आल्या 4. या 4 धावाने संघाचं दाफलक अगदी 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय श्री गणेश बोली हा संघ. यावेळेस मात्र काय रोमॅन्टिक सामना मात्र रंगला जातोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी
पुढील बॉल असेल पुन्हा एकदा गोलंदाज अमोल आपण बघू शकाल. पुन्हा मी विनंती करेन प्रेक्षक राजांना कोणाला भूक लागली असेल तर जेवणाची देखील सोय केलेली आहे. पुढील बॉल आज मात्र फटका फसला गेला अगदी डीप कव्हर मध्ये शतरक्षक होतो. एकदा मात्र वेगाने केली जाईल. दुसऱ्या धावेची मागणी केली जाते. अगदी बघता बघता या बॉलवरती काढले गेले मैदानाच्या आतमध्ये 2 धावा. या 2 धाव्याच्या सहाय्याने संघाचं दाबलं अगदी 12 या आकड्यावरती श्रीगणेशच्या बोर्डली आज संघ मात्र बाहेर मिळतोय. अजूनही उर्वरित सुपर ओव्हर मधले 3 बॉल मात्र शिल्लक. गोलंदाज अमोलचा स्मारक करेल करण खडके यावेळेस रन मशीन बोर्ली या संघाचा सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बाहेर मिळतोय. आज मात्र पुन्हा एकदा क्षेत्र निवडलंय डीप कव्हर मध्ये. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक येतो. एकदा मात्र वेगाने केली जाईल. उचलेल फेकेल तत्पूर्वी अगदी दुसऱ्या धावेची मागणी. अगदी बघता बघता 2 धावा काढल्या गेल्यात. या 2 धाव्याच्या सहाय्याने संघाचा स्कोर अगदी 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही या षटकामधील या सुपर ओव्हर मधले 2 बॉल मात्र शिल्लक. गोलंदाज अमोलचा एक वेगवान गोलंदाज एक लकी बॉयज केरगाबा संघाचा मात्र पार मिळतोय. यावेळेस मात्र अमोल महागडा ठरला गेलाय. षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस मात्र आमच्या पंचांचा सिग्नल रेड येतोय म्हणजे इथे चुकीचा बॉल वाईट बॉल आलाय. इथे अजून मात्र पुढील बॉल मात्र फिकी करावं लागतील गोलंदाज अमोलला. अजून एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. वाटची सुरुवात एकदा बडे संघाचा दाबलं अगदी 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. षटकातील पुढील बॉल असेल. पुढे एकदा गोलंदाज अमोलला आपण बघू शकाल मारा करेल कारण यावेळेस मात्र अगदी लेग बायच्या सुरुवात धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. अगदी यावेळेस या गती ओळखू शकला नाही या बॅटर करण अगदी बॉल बेट झाल्यानंतर अगदी छाताडावरती जाऊन आदळला. अगदी लेगबाच्या सुरुवात एक धाव काढली गेली. एक धावाने संघाचा स्कोर अगदी 16 आकड्यावरती. या सुपर ओव्हर मधला अंतिम बॉल मात्र शिल्लक आहे. त्याचबरोबर अगदी माननीय श्री अविनाश भाऊ गुंजाळ यांचं देखील आगमन झालंय. त्याचबरोबर अगदी आमचे परम मित्र किरण भाऊ बाणकुळे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपान व्हायचं आहे आणि नक्कीच आमच्या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा आमच्याकडून हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपान व्हायचं आहे. नक्कीच या डॅशिंग व्यक्ती महत्त्वाच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी अगदी 11,000चं पारितोषिक लाभलं गेलं आहे. माननीय श्री अविनाश भाऊ गुंजाळ यांचं आगमन होत आहे. मी विनंती करेन आपण अगदी मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपान व्हायचं आहे. त्याचबरोबर अगदी यावेळेस जर पाहायला गेलं तर सुपर ओव्हरमध्ये बनवल्या गेल्यात श्रीगणेश बोर्ली या संघाला 18 धावा 19 धावांचा आव्हान मात्र ठेवलं गेलं आहे म्हणजे अजूनही सामना जिंकलेला नाही आहे कोणत्या संघाला. असं पुन्हा एकदा लकी बॉयज केरगाबा संघ मात्र प्रति उत्तर देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आणि अगदीच जर हा सुपर ओव्हरचा सामना पुन्हा एकदा सुपर ओव्हरमध्ये जर गेला तर नक्कीच प्रथमच ज्या 5 ओव्हरमध्ये ज्या संघाचं जास्तीत जास्त विकेट गेले असतील तो संघ मात्र पराभूत होईल आणि ज्या संघाचं कमी विकेट असेल तो विजेता होईल असं आपल्या या स्पर्धेचा नियम आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. सुपर ओव्हर मधला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीगणेश बोर्ली या संघाने अगदी जर पाहायला गेलं तर सुपर ओव्हर मध्ये बनवल्यात 18 धावा 19 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. लकी बॉयज केरगाबा संघासमोर अगदी प्रति उत्तर देण्यासाठी धडधडाची सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले रमेश आणि अमोल. यावेळेस बघूया यावेळेस सुपर ओव्हर बोर्ली या संघाकडून कोण तळेल यावेळेस मात्र पाहावं लागेल. बघूया 6 बॉलमध्ये 19 धावा मात्र बनवावं लागतील लकी बॉयज केरगाबा संघाला. 2 विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत रमेश आणि अमोल.
अगदी सुपर ओव्हर यावेळेस मात्र श्रीगणेश बोली या संघाकडून हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल करण. यास करण खडके यावेळेस गोलंदाजी मार्गावर सज्ज झाला. बॅटिंग मध्ये चांगल्या धावा मिळवल्यात, परंतु यावेळेस मात्र गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा प्रति उत्तर द्यावं लागेल. मात्र लकी बॉयज केरगाव संघाला 6 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. लकी बॉयज केरगाव संघाला सलामीची जोडी अमोल आणि रमेश. स्टॅकेवरती अमोल. रन मशीन लकी बॉयज केरगाव संघाचा पहिलाच बॉल. याच मात्र पहिल्या बॉलवरती आडव्या बाटल्या फटका फाडलाय. ग्रीझर मध्ये खेळला गेलाय. खूप लॉंग डिस्टन्स इथे पार करावं लागलंय क्षेत्ररक्षकाला, परंतु अगदी यावेळेस 1 बॉल 2 बॉल्स फील्ड करेल, फेकी करेल तत्पूर्वी अगदी मैदानाच्या आतमध्ये 2 धावा काढल्या गेल्यात. अगदी 2 धावा श्रीगणेश होतोय लकी बॉयज केरगाव संघाचा. अगदी 2 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेल्यात. अजूनही 5 बॉल आणि 17 धावा. इथे अजूनही खतरा आहे सध्या तरी लकी बॉयज केरगाव संघाला, कारण 5 बॉल मध्ये अजूनही 17 धावा मिळवायच्या आहेत. अगदी पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च करतोय गोलंदाज करण. अगदी करणचा पुढील बॉल असेल, पुन्हा एकदा मारा करेल अमोल. अमोल टू करण. अगदी आपण पाहत आहोत सुपर ओव्हरचा सामना लकी बॉयज केरगाव वर्सेस श्रीगणेश बोली या दोन्ही संघांमध्ये. त्यावेळेस मात्र पुढे एकदा बॉल आलाय तसा फेकून दिला मिड विकेट मध्ये. इकडे क्षेत्ररक्षक आहे या सोमनाथ, आणि इथे मात्र गोल्डन विकेट मिळतोय. कमबॅक आणि कमबॅक. यस, आता इथे मात्र मैदान सोडावं लागेल बॅटर अमोलला. पहिला धक्का सुपर ओव्हर मध्ये लागला गेला लकी बॉयज केरगाव संघाला. अमोलच्या स्वरूपात अगदी यावेळेस मोठा फटका खेळण्याची गरज होती, तो प्रयत्न राहिला होता, परंतु अगदी उंची अंतर गाठू शकला नाही. अगदी मिड विकेट मध्ये सोमनाथच्या माध्यमातून एक चांगली झेल मात्र पाहायला मिळाली. पुन्हा एकदा न्यू बॅटर सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे, आणि इथे जर अजूनही विकेट गेला तर इथेच सामना समाप्त होऊ शकतो आहे, कारण सुपर ओव्हर मध्ये फक्त 2 विकेट गेल्यानंतर तिथंच सामना संपतो आहे. इथे पहिला विकेट तर मिळतोय सध्या तरी या श्रीगणेश बोली या संघाला. 4 बॉल अजूनही 17 धावांचं समीकरण. अजूनही सामना जिंकू शकतो लकी बॉयज केरगाव संघ. केल्याने होत आहे, अगोदर केले पाहिजे. बघूया इथे करेल का बॅटर सूरज. करणचा पुढील बॉल. हो, यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. पुढे मिड विकेट मध्ये क्षेत्र तोच निवडलाय आणि फिल्डर देखील तोच निवडलाय. आणि अगदी यावेळेस जर पाहायला गेलं तर दोन्ही कॅचेस क्षेत्ररक्षक सोमनाथनं टिपलाय, आणि यावेळेस मात्र सुपर ओव्हरचा सामना जिंकलाय श्रीगणेश बोली या संघानं. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हार्डलक संघाचे देखील अभिनंदन, कारण आजच्या दिवसामध्ये सर्व संघ बक्षीस पात्र ठरलेले आहे. त्यामुळे सर्व संघाचं हार्दिक स्वागत केला जाईल, अभिनंदन केला जाईल.